होणार उद्याचं जे महाप्रसाद असणार आहे म्हणजे हजारो भाविक या ठिकाणी येणार त्याचं नियोजन नक्की कसं असणार आहे काय सांगाल आपण? असं महाप्रसादाचं नियोजन आपण असं केलेलं आहे की दरवर्षी वर्षागणिक भाविकांची संख्या वाढतच आहे. यावर्षी आपण साधारणतः 5,000 लोकांचा महाप्रसाद केलेला आहे आणि महाप्रसादाचं पूर्ण नियोजन हे स्वइच्छेने लोक वर्गणीतूनच दरवर्षी होत असतं. ज्यांच्या मनात जे आहे ते सर्व इथं वस्तू आणून देतात किंवा कोणी देणगी स्वरूपात पण मदत करतात. त्याचबरोबर पूर्ण वर्षभर आपल्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा, धर्मनाथ बीज, त्यानंतर दिवाळीचा पाडवा असे भरपूर कार्यक्रम चालू असतात. त्यावेळेस पण आपल्या इथं अन्नदान सेवा चालू असते. ओके सर, धन्यवाद. आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी महिला मंडळ दिसते. सगळेजण हे उद्याची जी तयारी ती करते. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? श्वेता योगेश कारलेकर. बरं, आणि राहायला कुठे आपण? संभाजीनगर, तळेगावमध्ये. आता या ठिकाणी खूप महिला बसलेले उद्याची तयारी चालू आहे, काय सांगाल आपण मंदिराबाबत? काय सांगाल आणि इथं जी तयारी आहे ती नक्की काय सांगाल? दरवर्षी आम्ही दत्त जयंतीचा सोहळा करतो. विशाल मित्रमंडळ आहे, त्यातल्या सगळ्या इथे बायका आहेत. त्या दरवर्षी मदत म्हणजे सेवा करतात. जे काही आम्हाला शक्य होईल, फुलांचा आरस म्हणा, रांगोळी आहे, साफसफाई आहे, ते आम्ही सर्वजण मिळून करतो दरवर्षी. आणि उद्या जो काही महाप्रसाद आहे त्यामध्ये पण आम्ही सर्वजण सहभागी होतो. बरं, त्या ठिकाणचे फुलांचं बनवतं किती वेळ लागणार आणि कुठपर्यंत झालं, म्हणजे किती वाजेपर्यंत काम चालू असणार आहे? तरी 6 वाजल्यापासून सुरुवात झाली आम्ही, तरी 8-9 वाजतील बहुतेक, म्हणजे 10 पर्यंत. आज 10 पर्यंत संपून जाईल. बरं, आणि उद्याच्या कार्यक्रमाची कशी तयारी करणार तुम्ही? उद्या सकाळी परत? उद्या सकाळी सकाळपासून आम्ही येतो. जी काही पूजेची तयारी आहे ती करतो. सत्यनारायणची पूजा असते, त्याची काही करायची असेल आवरावरी ते आम्ही करतो. पण संध्याकाळी 6 वाजता दत्त जन्म होतो इथे, तेव्हा पण आम्ही सर्वजण महिला इथे सहभागी होतो आणि दत्त जन्माचा सोहळा आम्ही ते पार पाडतो. ओके मॅडम, धन्यवाद. इकडे थांबी जायचं नाही. आत्ता आपल्यासोबत काही बालसेवेकरी आपण त्यांच्याकडे थोडक्यात घेऊया जाणून. बाळा, तुझं नाव सांग. माझे नाव चैतन्य टेकवडे आहे. आणि राहायला कुठे आहेस? तेलियाळी. आणि शाळा कोणती? जैन इंग्लिश स्कूल. बरं, तर या ठिकाणी तुम्ही काय काय सेवा करता? म्हणजे आम्ही इथं आता हे सजावट चालली आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मदत करणं. परत दर गुरुवारी रामरक्षा, गणपती स्तोत्र, तारक मंत्र म्हणणं. परत आम्ही सगळी पोरं आहे, आम्ही टाळ शंख ते वाजवायचं आम्ही हे करतो. परत आता किती वाजल्यापासून तुम्ही इथे? आम्ही आता सगळे 5 वाजल्यापासून इथं आहे. आणि किती वाजेपर्यंत असणार आहे? 11 व्हेरी गुड, 10, 11, 12. ठीक आहे, थँक्यू.